लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का? कावीळ, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, पोटात पाणी साचणे, जलोदर, लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस? आता काळजीची गरज नाही, कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली 5,000हून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात, कारण इथे मिळतो विश्वास, अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा. सांगलीत दाखल झालेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजपचे नेते आणि प्रदेशोपाध्यक्ष श्री शेखर इनामदार साहेब, भाजपा जिल्हा चिटणीस रुपाली अडसुळे, श्रीकांत वाघमोडे, प्रभाग 9च्या माजी नगरसेविका रोहिणी पाटील, मदिना बारदवाले, माननीय नगरसेवक संतोष पाटील, मगनो आबा सरगर, माजी नगरसेवक मनोज सरगर, दरिबा बंडगर, सचिन सरगर यांच्यासहित भाजपाचे सर्व पदाधिकारी, समस्त धनगर समाज बांधव यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व महिला भगिनींनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं दर्शन घेत अभिवादन केलं. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा प्रभाग 9 मध्ये बसवला जात असल्याने ही सर्वांच्या दृष्टीने अभिमान आणि गर्वाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया शेखर इनामदार यांनी दिली. आज सांगलीच्या इतिहासामध्ये एक मानाचा तोरा रोवण्याचं काम या प्रभाग 9 मध्ये अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होतंय. लवकरच याचं मोठं अनावरण होतंय, परंतु अनेक वर्षाची मागणी होती. त्यामुळं या भागातील सर्व आमचे मनगू आबा असतील, संतोष पाटील असतील, सर्व समाजातले प्रमुख रोहिणीताई असतील, मनोज दादा असतील, सर्वच लोकांनी यामध्ये प्रयत्न केला आणि फार मोठा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा, अश्वारूढ पुतळा आज उभारतोय. खरंच स्वाभिमानाची गोष्ट आहे. या सांगलीकरांचं या ठिकाणी भाग्य आहे की आमच्या काळामध्ये अहिल्यादेवींचं स्मारक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झालं आणि मला वाटतं अश्वारूढ पुतळा सुद्धा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं नियोजन करून या ठिकाणी केलेलं आहे. मी सर्व समाज बांधवांचं आणि या ठिकाणी आभार मानतो. तसेच या राज्याचे मुख्यमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री, या शहराचे आमदार, या सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो की या पुतळ्याला त्या मंजुरीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि शासनाने याला मंजुरी दिली आणि समाज बांधवांची इच्छा ठिकाणी पूर्ण केली. या कामामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की आता इथून पुढं एक चांगली ओळख म्हणून या ठिकाणी बघितलं जाईल. अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं स्मरण लोकांच्या मध्ये राहील आणि त्यांच्या ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जा आमच्या सगळ्या लोकांना मिळतील. मी हे सर्व कमिटीचं आणि या कामासाठी प्रयत्न केलेल्या लोकांचं मनापासून आभार मानतो. कालावधी आहे, आता इलेक्शनचा पिरियड आहे, इलेक्शनच्या आचारसंहिता लागलेल्या आहेत. आम्ही आमचे आमदार गाडगीळ साहेब, या भागातील प्रमुख मनोज दादा वगैरे सगळ्यांनी मिळून वेळ घेतलेली आहे. लवकरच त्यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा होईल.